मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या बंडखोर नेत्यांच्या मनधरणीसाठी शिवसेनेने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत। त्यासाठी सेनेने या नेत्यांसमोर पक्ष संघटनेतील पदांचे आमिष ठेवले आहे। काल पालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। यावेळी या बंडखोर नेत्यांनी सेनेच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष लढण्याची तयारी केली होती। मात्र आता याच नेत्यांना पक्षात परत आणण्यासाठी सेनेने प्रयत्न सुरू केले आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 7 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे। या काळात या नेत्यांची समजूत काढून त्यांना पक्षात परत आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे। त्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेतला असून ते सध्या बंडखोर नेत्यांशी चर्चा करत आहेत। 2 दिवसांपूर्वी शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले होते। यावेळी प्रभारी विभागातून सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली होती। त्यामुळे स्थानिक शिवसैनिक महेश सावंत हे नाराज झाले होते। नाराज झालेल्या सावंत यांनी काल अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र आता सेनेने त्यांना विभाग प्रमुख पदाची ऑफर देऊ केली आहे। तर अभ्युदनगर मधील बंडखोर नेते जयसिंग राठोड यांच्या पुढेही पक्षाकडून प्रभारी पदाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे। गेल्या काही काळात सेनेतील बंडखोरी ही वाढली आहे। इतर पक्षांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे। मात्र आता अर्ज मागे घेण्यासाठी 7 फेब्रुवारीपर्यंतची मुदत आहे। या काळात सेनेला बंडखोरांची समजूत काढण्यात यश येणार का, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे। अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता.com।